कुठे चालली मा तू? आजीच्या भेटीला चालली. बापरे, कुठे चालली आजीच्या भेटीला? अकोला. बाय प्रिशू, लवकर जायचं आणि लवकर यायचं. ओके पिल्लू. तिचं बॅग आणि तिचं ते ही क्लिप ना सकाळची आहे 7 वाजताची, जेव्हा आई आणि प्रिशू दोघी अकोल्याला जायला निघालेल्या होत्या आणि बाबा त्यांना स्टेशनवर सोडून देत होते. बाकी आईने बॅग घेतली आहे ज्याच्यामध्ये प्रिशूचं सर्व आहे. आम्ही दोघी बहिणी खूप झोपेत होतो त्याच्यामुळे आम्ही काही उठलो नाही. हॅलो माय युट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता हे जे कपडे वाळत घातलेले आहे याच्याकडे प्लीज लक्ष देऊ नका, कारण अजिबातच कपडे वाळत नाही आहे. दिवसभर पाऊस सकाळचं सुरू आहे. आज तेवढी उघाड दिली आहे पावसाने आणि आज आहे संडे. तर श्रेया घरी आहे. आई आणि प्रिशू सकाळीच गेल्यात अकोल्याला, कारण मोठ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. सो त्यांना भेटायला गेलेलं आहे आणि त्यांना प्रिशूची सुद्धा आठवण येत होती. सो प्रिशूसुद्धा गेली आहे सोबत. आणि गेल्यानंतर 4 तासातच मला फोन आला की आई आठो, छेया आठो, असं म्हणजे आठवण येते असं. आणि छान बोलली, क्यूट माझ्यासोबत. तिच्याशिवाय दिवस कसा जातोय ना आज, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गाडी बाबांनी नेली आहे त्याच्यामुळे मी शॉपला जाणार नाही आहे. आता मी शॉपला जाऊ शकत नाही आहे. त्याचं मेन कारण म्हणजे जे एक्सटेन्शन बोर्ड होते ना इलेक्ट्रिकचे, त्याची फिटिंग केलेली नाही आहे आणि लाईट्ससुद्धा लावलेले नाही आहे. तो एकच लाईट लावला आहे. लाईटचं तरी ठीक आहे, मॅनेज होऊन जातं. पण वॅक्सचे क्लायंट वापस जातात. जे मसाज वगैरे करायला कोणी आलं की ते सुद्धा परत जातात. जर केसांचं कोणी काही करायला आलं तर तेही परत जातात, कारण मशीन लावूच शकत नाही. तिथे एक्सटेन्शन बोर्डच नाही आहे सुरू केलेले. सो ते मेजर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी पॉम्पलेट्स पण अजूनपर्यंत वाटले नाही आहेत. माझा हात दुखतोय असा मोबाईल पकडून. सो असं काहीसं आहे. आत्ता रात्रीला खिचडी केली होती, ती खूप मोठी शिल्लक होती, कारण बाकी नाश्त्याने वगैरे पोट भरलं सर्वांचं. सो प्रिशू सकाळीच बोलली होती की नाश्ता पाहिजे. तिचा सकाळी खूप जास्त नांदा होता. आणि प्रिशूने एखादी गोष्ट मागितल्यावर ती गोष्ट घरात येणार नाही किंवा ती गोष्ट तिला मिळणार नाही असं तर होऊच शकत नाही. त्याच्यासाठी म्हणून रात्री नाश्ता आला होता आणि सर्वांनी नाश्ता खाल्ला. श्रेयाने काही खाल्ला नाही तेवढं, कारण तिचं आता परवाला ऑपरेशन करायचं आहे फिशरचं. तिचं फिशरचं ते खूप झालेलं आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन सांगितलं आहे तिला. सो तिचं हे होतं की मी खात नाही. पण मग आम्हीच तिला इन्सिस्ट केलं की नंतर ऑपरेशन नंतर काही दिवस खायला मिळणार नाही. आता ते लोक म्हणतात डॉक्टर चालतात, पण त्यांनी त्रास होतो. त्याच्यामुळे मी पण सर्व गोष्टी पाळल्या होत्या. माझं फिशरचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा, आणि तिला पण आम्ही पाळायला सांगतो म्हणून मग तिलाही नाश्ता खायला सांगितला असं. सो त्याच्यासाठी म्हणून रात्री नाश्ता आला होता. सो बऱ्यापैकी कोणी जेवण केलं नाही आणि मी केलेली चटणी खरंच खूप टेस्टी झाली होती. सो असं त्याच्यामुळे खिचडी आहे. आता बाबा तर सकाळीच गेलेत, आईला सोडून द्यायला गेले तेव्हाच गेले. आता खिचडी आहे श्रेयाचं माझं त्या खिचडीने होईल. संध्याकाळला मी पावभाजी करायचा विचार करते आहे, पण ते काय माझ्या डोक्यात नाही. काहीतरी स्पेशल करायचं आहे, कारण संडे ना आम्हाला तसा जाऊ द्यायचा नसतो. श्रेयाचं हे असतं की नाही संडेला काहीतरी विशेष पाहिजे म्हणजे पाहिजे. सो त्याच्यासाठी टी व्हीवर तारक मेहता लावून दिलेलं आहे, जे त्यांचं 18 वर्ष पूर्ण झाले त्याचे सेलिब्रेशनचे एपिसोड्स. आणि आता मी आधी तर कॉफी करते. मी एक आणखी आत्ता रेसिपी ट्राय करणार आहे, सो तीही तुमच्यासोबत शेअर करते. असं झटपट, जर आपण कसं चहासोबत ब्रेड खातो म्हणा किंवा बिस्किट खातो, तसंच छोटा नाश्ता आहे तो, जो खरंच खूप टेस्टी लागतो. सो मी फर्स्ट टाईम तो ट्राय करणार आहे. कसा होता ते तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यासाठीच श्रेयाला आणायला पाठवलेलं आहे मी. आणि बाकी काय होतं दिवसभरात, प्रिशूशिवाय आजचा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत सर्व आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते. आणि 2 रेसिपी आज मी खरं तर शेअर करणार आहे. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी ना मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे. त्याला छान मॅश केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लागते तेवढं तिखट टाकलेलं आहे आणि मॅगी मसाला टाकते आहे. चाट मसाला टाकला तरी सुद्धा चालेल, पण तो नव्हता, मॅगी मसाल्याचं पॅकेट होतं. सो मी मॅगी मसाला टाकलाय आणि याला छान आता एकजीव करून घेते. बाकी मी ह्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. त्यानंतर मी ब्रेड घेतलेला आहे. सो मी हे पालेकरचं ब्रेड यूज करते आहे. आणि खरं तर पूर्ण स्लाइस घेतल्या ब्रेडच्या तरी सुद्धा चालेल, पण मी ना मधून अशा गोल कट करून घेत आहे. ग्लासच्या साईजने केलेत मी. आणि
आणि जे साईडचे राहिलेले आहेत ना त्याला वेगळं ठेवते आहे. आता त्याचं काय करायचं ना ते पुढे सांगेल. पूर्ण स्लाइस कट करून माझे झालेले आहेत आणि आता एक एक स्लाइस वर ना मी बटाट्याचं जे केलेलं आहे मिश्रण ते टाकत आहे. बाकी याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि टोमॅटो वगैरे जेही काही व्हेजीस जरी टाकायचे असेल तेही टाकू शकता. पण मला अशी सिंपलच करायची होती त्याच्यामुळे मी अशीच करते आहे. आणि याच्यामध्ये खरं तर चीज आणि बटर खूप जास्त छान लागतं. पण चीज आणि बटर दोन्ही गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या त्याच्यामुळे मग मी ते स्किप केलेलं आहे. पण टाकलं तरी फारच छान. आता हे सगळं मी व्यवस्थित पूर्ण स्लाइसला लावून घेते आहे इथे. आता स्पूननी व्यवस्थित लागत नव्हतं त्याच्यामुळे मग मी हातानेच लावून घेतलेत आणि अशा पूर्ण स्लाइस रेडी आहे इथे. आता काय करायचं, या ज्या पूर्ण स्लाइस आहेत ना याला तुम्ही कशाचं कोटिंग करायचं असेल तर तेही करू शकता. मी कोटिंग करत नाहीये. मी या ज्या स्लाइस आहेत त्या एकावर एक ठेवून दाबून घेत आहे. जास्त दाबायची गरज पडत नाही कारण जे सारण आहे ते मी एकदमच जास्त भरलेलं नाहीये आणि अशा करून याला कव्हर केलेलं आहे दोन्ही साईडने. आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी याचं काय करणार आहे. तर बरेच जण ना हे तळून घेतात. मी हे तळून वगैरे घेणार नाहीये. मी याला फक्त थोडंसं बटर म्हणा, तेल म्हणा, तूप म्हणा ह्याने फक्त थोडंसं करून घेणार आहे. फ्राय फ्राय तर नाही म्हणता येतात पण थोडंसं मी त्याला जसे पावभाजीचे पाव कसे आपण भाजतो तसं करणार आहे. त्याआधी ना कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी आणि जे उरलेले तुकडे होते ना ब्रेडचे त्याला सुद्धा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे तेलामध्ये व्यवस्थित होऊ देते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बाकी काहीच टाकलेलं नाहीये. फक्त हे छान होईपर्यंत ना माझा तावा गरम झालेला आहे. तर मी थोडंसं तेलामध्येच ते फ्राय करते आहे ब्रेड. आता तेल तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही खरं तर बटरमध्ये सुद्धा करू शकता किंवा तुपामध्ये सुद्धा करू शकता. पण मी तेलच यूज करते आहे इथे कारण बटर नव्हतं आणि तूप मला ह्याच्यासाठी एवढ्यासाठी यूज करायची इच्छा झाली नाही त्याच्यामुळे म्हणून. सो कांदा आणि टोमॅटो होत आहे ना तोपर्यंत हे मी तव्यावर ठेवलेलं आहे आणि आता याला छान होऊ देते. खरं तर जास्त होऊ द्यायची गरज पडत नाही. हे खूप लवकर भाजल्या जातात कारण खूप पातळ असतात. हे थोडेसे जाडसर असले की त्याला वेळ लागतात पण हे लवकर होतात. सो आता याला होऊ देते. हे होईपर्यंत ना माझा कांदा आणि टोमॅटो सुद्धा झालेला आहे. त्यालाही हलवते. याच्यामध्ये जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ना हे सुद्धा टाकू शकता. काय म्हणतात त्याला, सॉरी मला लक्षात येत नाहीये. हा, अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकू शकता. पण मी नाही टाकली आहे. हळद आणि तिखट टाकलंय आणि त्याच्यानंतर जो मॅगी मसाला होता थोडासा तो टाकून दिला आणि याला छान फ्राय करून घेते. बस याच्यामध्ये बाकी काहीच टाकायची गरज पडत नाही. थोडासा सांबार टाकायचा आणि याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता. इमली केचप सोबत सुद्धा सर्व करू शकता. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि अगदी 2-3 दाणे असं काय ते साखर टाकलेली आहे. सो हे फ्राय केलेलं सुद्धा रेडी आहे आणि त्यानंतर माझे पाव सुद्धा रेडी आहेत. बघा इथे पूर्ण झालेले आहेत पाव, म्हणजे सॉरी ब्रेडच्या स्लाइस सुद्धा रेडी आहे. सो अशीच ही रेसिपी होती जी बघायला जेवढी क्रिस्पी दिसते ना खायलाही तेवढीच क्रिस्पी झाली आहे. आता मी जे बनवले होतं ते सर्व झालं आहे. किती छान दिसतंय बघा. आणि ना मी टेस्ट सुद्धा करून बघितलं. एवढं यम्मी म्हणजे छान क्रिस्पी झालाय. सो ह्याच्यामध्ये ना तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही चीज आणि बटर सुद्धा टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं अवेलेबल त्याच्यामुळे मग मी नाही टाकलं. खरंच खूप छान झालं आहे. आता याला ना आपण बेसन जसं भज्यासाठी भिजवतो तसं बेसनामध्ये भिजवून सुद्धा फ्राय करू शकतो. पण मला फ्राय करायचं नव्हतं, त्याने खूप जास्त तेलकट होतं. आणि हे तुपामध्ये किंवा बटरमध्ये कशाहीमध्ये तुम्ही फ्राय करू शकता. आणि खरंच टेस्ट तर खूप छान झाली आहे आणि अमेझिंग. मला असं वाटलं होतं की कसं लागेल कसं नाही, पण छान टेस्ट झाली आहे. याला तुम्ही खरं तर व्हेजिटेबल सुद्धा टाकू शकता आणि बर्गरसारखं सॉरी सँडविचसारखं सुद्धा करू शकता. पण हे खूप छान झालं आहे. अशी सिम्पलशी रेसिपी होती आणि त्याचे जे उरलेले होते त्याचं काय केलं मी ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. तेही खूप छान टेस्टी झालं आहे. सो वाया असं काहीच केलं नाही. आता खरं तर ते उरलेलं जे केलं ना मी त्याच्यासाठी सुद्धा माझ्या डोक्यात असं होतं की थोडं बेसन करते जसं आपण भज्यासाठी करतो तसं, आणि त्याच्यामध्ये ते टाकून त्याला तळते. पण तेल खूप लागतात आणि परत मग ते ऑइलीपेक्षा हे कमी तेलामध्ये खूप छान होतं. मला काय 2 पळी तेल लागलं फक्त. 1 पळी त्याचे फ्राय करायचं त्याच्यासाठी आणि 1 पळी या सर्व याच्यासाठी. सो खूप खरंच टेस्टी झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की सांगा. खरंच खूप छान झालं आहे आणि दिसायला पण ना खरंच खूप छान दिसतात आहे. आणि
दोन्ही बाजूने छान झालेत. मला खरं तर म्हणजे सॉस वगैरे सोबत सर्व केलं तर छान, पण आता सॉससुद्धा नव्हतं, इमली केचपसुद्धा नव्हतं. आता त्याच्यामुळेच मी रेसिपी व्हिडिओ खरं तर शूट करत नाही, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तर दाखवायला व्यवस्थित वाटतं आहे त्याच्यासाठी. पण खरंच खूप टेस्टी झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता श्रेया मॅडम झोपल्यात संडेसाठी, म्हणजे संडे आहे म्हणून. आता मला कपडे धुवायचे, बाबाचे कपडे धुवायचे बाकी आहे. मी पहिलं हेच घाट घालत बसली आणि आता खाते छान, आणि त्याच्यानंतर मग बाकी दिवसभरात काय काय होते ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. ब्रेडचं केलेलं दाखवायचं राहिलेलं होतं म्हणून म्हटलं तेही दाखवते. ते आम्ही शेव सोबत असं काहीसं सर्व केलंय. सो माझं खाऊन झालं आणि एक गडबड अशी झाली की मी त्या एका ब्रेडच्या पॅकेटमध्ये 5 झालेत आणि एक सिंगल झालं, कारण त्याच्यामध्ये 11 ब्रेड असतात. सो 11 म्हणजे जे खालचा आणि वरचा ब्रेड असतो मी त्याचासुद्धा यूज केला होता. 11 ब्रेडच्या स्लाईस असतात, त्याच्यामुळे 5 झाले होते आणि एक सिंगल झालं होतं एका साईडनी असं. सो 5च्या 5 मी खाऊन घेतले आणि श्रेयासाठी काहीच शिल्लक नाही राहिलं. सो आता एक दुसरा ब्रेडचा पॅकेट आहे, त्या ब्रेडच्या पॅकेटचे मी केले. आता मी तुम्हाला ते दाखवते, कारण ना ते सुद्धा खूप छान झालेत. खरं तर तो थोडासा शिळा ब्रेडचा पॅकेट होता, त्याच्यामुळे त्याचे काठं ऑटोमॅटिकच निघाले एका साईडचे असे, आणि दबल्या गेला असेल तो कदाचित. शिळा तर नाही, पण दबल्या गेला असं मला वाटतं, कारण शिळा जर असता तर त्याचे आणखी तुकडे पडले असते. तसं नाही झालं, फक्त साईडचे निघालेत. सो मी आता तुम्हाला ते दाखवते की ते कसे झालेत, कारण ना ते सुद्धा खूप अमेझिंग झाले. सो चला आता ते दाखवते तुम्हाला, आणि त्याच्यानंतर बाकी मग मी ही झोपलेली आता टी व्ही बंद करते आणि माझी बाकी घरातली कामं पूर्ण करून घेते. तर बघा हेच आहेत ते ब्रेड. सगळा तरी असा काहीचा मेस झालाय जे मला क्लीन करायचं आहे. आणि हे जे उरलेले तुकडे आहेत ते सुद्धा मला फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा किती छान दिसतात आहे, मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आणि एक जे शिल्लक राहिलेलं होतं ना ते मी तुम्हाला दाखवलं ते आहे. असे हे केलेत मी. खरं तर एकदम म्हणजे थोडं एकसारखे नव्हते, त्याच्यामुळे सगळे साईडने ते छान झाले नाही क्रिस्पी, पण चवीला मात्र छान क्रिस्पी झालेले आहेत. दिसायला व्हाईट दिसत असले तरी सुद्धा. सो आता झालंय सगळं माझं आवरून, आणि बाबाचा ड्रेस धुवायला जायचा आहे फक्त, ते एक बाकी आहे. सो पटकन ते करून घेते. श्रेया झोपली आहे, सो ती उठल्यानंतर ती तिचं खाईल. आणि ना आज फ्रेंडशिप डेसुद्धा आहे. सो तुम्हाला सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. मला सकाळीच श्रेयाने आठवण करून दिली, आणि तिचं म्हणणं होतं की दीदी तू मलासुद्धा फ्रेंडशिप डेच्या विश करायला पाहिजे, कारण मी बऱ्याचदा तुझं दुःख ऐकून घेतो, तुझ्यासोबत बोलतो. सो येस, मला असं वाटतं की खरं जर माझं कोणी फ्रेंड असेल ना तर ते माझी पूर्ण फॅमिली आहे. कारण त्यांच्या व्यतिरिक्त असं कोणीच नाही ज्यांना म्हणायसाठी तर असतात आपले हे फ्रेंड्स आहे, आपले ते फ्रेंड्स आहे, यांना आपण लहानपणापासून बघतो आहे, त्यांना बघतो आहे, यांच्यासोबत आपण शिकलो आहे, त्यांच्यासोबत शिकलो आहे, असे बरेच जण असतात. पण फ्रेंड म्हणजे खरं मला असं वाटतं की ते खूप प्युअर रिलेशन आहेत. पूर्ण म्हणजे जगातलं जर कुठलं प्युअर रिलेशन असेल ना तर ते फ्रेंडशिपचं आहे. सो मला असं वाटतं की फ्रेंड खरे ते जे आपल्याला जज नाही करत, आपण जेही काय बोलू त्याच्यावर म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीवर, जे आपलं म्हणजे आपण कसं देवासोबत बोलतो तर देव तिकडून आपल्याला उत्तर देत नाही, पण एक आपलं म्हणजे आपल्याला वाटतं असं मनातून की ते आपलं ऐकतायत किंवा काही. सो मला असं वाटतं की माझं जर कोणी फ्रेंड असेल ना तर ते म्हणजे माझी फॅमिली आणि माझे देव. त्याच्या पलीकडे त्याच्यामुळे मी आज स्टेटससुद्धा नाही ठेवलं. आता हे तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असेल, पण निगेटिव्ह नाही. खरं तर मी जे म्हणजे जवळच्या लोकांपेक्षा किंवा फ्रेंड्सपेक्षा जास्त अशी लोकं बघितली आहेत जी आपल्या तोंडावर तर आपल्याबद्दल खूप म्हणजे त्यांना आपल्याबद्दल किती काही वाटतं असं दाखवतात आणि पाठीमागून खंजीर खूप असतात. सो मी अशीच लोकं बघितलेली आहेत. त्याच्यामुळे मी नाही मानत की कोणी फ्रेंड असू शकतं. काही आहेत, काही लोकं असतात जे आपले शुभचिंतक आहे, पण फ्रेंड असं कोणाला नाही म्हणू शकत. कारण फ्रेंड खरोखर ते असतात ज्यांना म्हणजे आता कसं एक्सप्लेन करू मी ते, बट मी फ्रेंडशिप डेच्या कोणालाच विश नाही केलं. कारण आपल्याला असं वाटतं की हे आपले फ्रेंड्स आहेत किंवा काही, पण पाठीमागे आपल्याबद्दल त्यांचं वेगळंच एक जजमेंट असतं. आता ते प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत, मी त्याच्याबद्दल काही नाही म्हणत. पण मला असं वाटतं की कोणाला जज केल्यापेक्षा कोणाचे कंडिशन समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा सांगितलं आहे की मी कॉलेजमधली माझी एक फ्रेंड होती, त्याच्यानंतर काही ओळखीतले असतात, आपण ओळखीचं म्हणू शकतो त्यांना, पण फ्रेंड नाही म्हणू शकत. सो असं काहीचं. तर मी नाही केलं कोणाला विश, कारण मला असं वाटतं की फक्त हा दिवस
पर्टिक्युलर व्यक्तीचा आहे म्हणून त्या दिवशी त्यांना विश करायचं असं नाही. जे मला मनातून वाटतात मी फक्त त्यांनाच करते. सो माझं मनातून असं जर कोणी फ्रेंड असेल ना तर तसं फक्त माझी फॅमिली आहे, बाकी कोणीच नाही. आता ते मी नसेल मानत किंवा समोरच्याकडनं नसेल येत असाही काही फॅक्टर असू शकतो. आता बऱ्याच जणांना ना त्यांचे पार्टनरसुद्धा फ्रेंड असतात, पण मी त्या गोष्टीबद्दल खूप जास्त अनलकी होती पहिल्यापासूनच, की माझ्या पार्टनरसोबत पण माझं तसं रिलेशन नव्हतं फ्रेंडसारखं. एक खूपच जास्त जजमेंटल व्यक्ती होता तो, की प्रत्येक गोष्टी आपण कसं फ्रेंड्सला जर एखादी गोष्ट सांगितली की आज असं असं झालं त्यावर ते आपल्याला जज करत नाही, त्यावर त्यांचं असं असतं की चिल म्हणजे सोडून द्यायचं. त्या व्यक्तीचं तसं नव्हतं. त्याचं असं होतं की त्या गोष्टीबद्दल मग सपोज मी जर सांगितलं की आज मला या व्यक्तीने हे म्हटलं तर त्या व्यक्तीचं त्याच्याबद्दल लगेच म्हणजे त्याचं त्या व्यक्तीबद्दल लगेच जजमेंट देऊन द्यायचं की नाही मग ह्या व्यक्तीसोबत बोलायचंच नाही असं. सो जजमेंटल माणसांना आपण फ्रेंड्स नाही म्हणू शकत. पण येस, फ्रेंडशिप आयुष्यात असणं खूप जास्त आवश्यक आहे. आता कधीतरी असं होतं ना मला की मला घरच्यांना टेन्शन नाही द्यायचं आहे किंवा घरच्यांना काही सांगायचं नाही आहे, तेव्हा मलाही खूप वाटतं. मी कधी कधी माझी पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट बघते, त्याच्यामध्ये एकही नंबर असा दिसत नाही की ज्यांना फोन करू शकतो आपण आणि आपल्या मनातलं सांगू शकतो. सो असं कोणीच नसतं. सो येस, फ्रेंड्स असं कोणीच नाही आहे मला. त्याच्यामुळेच मग कारण प्रत्येकजण जज करतात आणि आपलं दुःख कशाला कोणी ऐकून घेईल ना. पण कधीतरी होतं असं की मोकळं व्हावं असं वाटतं, व्यक्त व्हावं असं वाटतं, पण परिवाराला त्रास द्यायचा नसतो. प्रत्येकामागे आपापल्या आयुष्याच्या गोष्टी आहेत, प्रत्येकाच्या मागे आपापलं आयुष्य आहे, प्रत्येकाच्या मागे आपापल्या आयुष्यातले टेन्शन्स आहेत. सो घरच्यांना ऑलरेडी माझ्या मुलीचं वगैरे खूप जास्त टेन्शन आहे. सो मला त्यांना टेन्शन द्यायचं नसतं. पण कधीतरी होतं ना असं की आपण कुठेतरी कोणाकडे तरी व्यक्त व्हावं असं आपल्याला वाटतं. सो पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट शोधल्यानंतरसुद्धा असे काहीच नंबर्स मिळत नाही. त्यावेळी जाणवतं की नाही आपलं फ्रेंड्स म्हणायला तरी कोणीच नाही आहे, म्हणून मग मी फ्रेंडशिप डेच्या कोणालाच विश केला नाही. बाकी हे माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, कारण मला असं वाटतं की तो दिवस आहे म्हणून फक्त कोणाचं समाधान म्हणून विश करायचं आणि आपल्या मनात तसं काहीच नाही, त्याला काही अर्थ नाही. बऱ्याचदा असं होतं की आपल्या साईडने असते, आपल्याला वाटते की हो हे माझे फ्रेंड्स आहे, आपण खूप खुश होतो त्यांना भेटण्यासाठी किंवा आपल्याला खूप खुशी होते त्यांच्यासोबत बोलण्यासाठी किंवा ते आल्यानंतर वगैरे असं. पण ज्यावेळी आपल्यासमोर रिॲलिटी येते ना त्यावेळी मग आपलं मन खचून जातं. सो तसं कोणीच नाही आहे. तर आजच्या फ्रेंडशिपच्या दिवशी मी माझ्या पूर्ण परिवाराला विश करते आणि एकच माझी फ्रेंड आहे खरं तर, लहानपणापासून मी तिला बघितलं आहे. तिलासुद्धा मुलगा आहे. मी तिला फक्त फ्रेंडशिप डेचं विश पाठवलं, कारण मला असं वाटतं की मागे ठीक आहे, मागे तर आपल्याबद्दल कोणी काहीही बोलतं, पण माझ्यासमोर किंवा माझ्याबद्दल तिने असं कधी काही वाईट बोललेलं मला तरी आठवत नाही. सो येस, मी तिला विश केलं फक्त. बाकी मी फ्रेंडशिप डेचं कोणालाच विश केलं नाही, कारण प्रत्येकाच्या वागण्यातून परकेपणाच जाणवला आहे मला फक्त. त्याच्यामुळे मी फ्रेंडशिप डेचं कोणालाच विश केलं नाही. चला आता मी माझं बाबाचं कपडे धुवायचे आहे, मला ते धुते. बोलायला बसली की असाच वेळ निघून जातो, पण मला वाटलं असं आज की बोलावं. बट येस, फ्रेंड्स आयुष्यात असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. लोक म्हणतात आम्ही काही कमावलं नाही पण माणसं कमवली. माझ्या बाबतीत उलट आहे, मी माणसं अजिबातच नाही कमवली. पण असो, कधी ना कधीतरी वेळ येईलच. चला आता मी पटकन माझे काम करत बसते. श्रेयाची झोप होती आहे, तोपर्यंत माझे कपडे धुणं झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मी मस्त टी व्ही बघत बसेल. अचानकच ना तारक मेहताचे हे एपिसोड्स बघायची इच्छा झाली. सो हे एपिसोड्स बघत आहोत आणि मस्त दोघी बहिणी मिळून हे खात आहोत आम्ही, जे तुम्ही पुढे बघाच. आता ना आम्ही दोघी बहिणी बघा एकाच प्लेटमध्ये मस्त शेअर केलं आहे आणि पुढचं कॉम्बिनेशन तर अमेझिंग. तारक मेहताचे म्युझिकवाले एपिसोड्स, हे अमेझिंग कॉम्बिनेशन. तुम्हाला कसं वाटलं ते संडे स्पेशल नक्की सांगा. आता आम्ही पटकन खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर आणखी काही काही खायचा आमचा विचार आहे. खातोय की नाही ते माहिती नाही, पण सुरू आहे डोक्यात. मी आत्ताच हा व्हिडिओ बघितला, म्हणजे आजचा व्हिडिओ जो होता तो, आणि स्टोरेजचा इतका जास्त प्रॉब्लेम झाला की मी काही केलेल्या
क्लिप्ससुद्धा डिलीट केल्या. मला हा व्हिडिओ इथेच एंड करावा लागेल. आता आमचा स्पेशल संध्याकाळी काहीतरी खाण्याचा प्रोग्राम बनलेला आहे, त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप डिफरंट वेनी, खूप इझी, पण पावसाळ्यामध्ये खायची मज्जाच येते. आणि ते काही असं छोटं मोठं नाही आहे, ते प्रॉपर आपण ॲज अ डिनर वगैरे सुद्धा करू शकतो. अशी काहीशी रेसिपी आहे. काय ते तुमच्यासाठी आता सरप्राईज ठेवते मी. आणि आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करते, म्हणजे आत्ता पुरतंच्या. त्याच्यानंतर ती रेसिपी प्रिशू येणार आहे ते वगैरे हे सगळं तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. कारण खूप जास्त स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे म्हणून. पण दिवस एकंदरीत प्रिशूच्या आठवणीमध्ये, म्हणजे खाण्याच्याच बाबतीत फक्त काय तो चांगला गेला आहे, पण प्रिशूची आठवण खूप जास्त येत आहे. आता 5:30 वाजलेत. मी पटापट झाडझूड वगैरे काय ते सगळे माझे बेसिक कामं करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये संडेचा पार्ट 2 मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. सो आजचा व्लॉग कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते नक्की सांग. आणि प्लीज रेसिपी ट्राय करून बघा, कारण खरोखर अमेझिंग झालं होतं सर्व. म्हणजे अमेझिंग झालं होतं दोन्हीही सुद्धा. जे मी डिश तुमच्यासोबत शेअर केले ते आता प्रॉपर रेसिपी डिनरची शेअर करणार आहे. सो व्हिडिओला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.